तर अशी काय माझ्या मॉर्निंगची सुरुवात झाली ती सकाळी सकाळी मला लेटच झालं होतं उठायला. त्याच्यामुळे बोलत चला तर पटपट आवरून ऑफिसला जाऊया. ऑफिसला तर दररोजचं आता झालं आहे माझं ठरलेलं, म्हणजे लेट होणार म्हणजे होणार, किती पण काय पण करा. मग त्याच्यानंतर थोडं रेडी वगैरे झाले. त्याच्यामध्ये सकाळ सकाळी कांड झालं होतं. माझ्या आईला काय झालं होतं हे मला माहीत नव्हतं. बोला ठीक आहे चल जाऊ द्या, आता काही ऑप्शन नाही, लेट तर झालं तर जायचं ऑफिसला. त्याच्यात घरी पण लेट, सगळं लेट लेट. मग पटपट आवरलं आणि ऑफिसला गेले. ऑफिसला गेल्याच्यानंतर थोडं काम वगैरे केलं. सॅटरडे होतं त्याच्यामुळे हाफ डेच होता असं पण. मग थोडंच वर्क होतं ते थोडं वर्क वगैरे करून घेतलं. मग त्याच्यानंतर तेवढंच मला कॉल आला होता माझ्या फ्रेंडचा की आपल्या ग्रुपमधल्या एका मुलीचं बड्डे तर जायचं आहे. मग एवढी खुशी झाली ना, मग त्याच्यामुळे बोलत चला जाऊया बड्डेला. मग बड्डेला गेलं, बड्डेच केक आणला, त्या केकवर हॅपी बड्डे लिहिलं होतं म्हणून आमचं असं कांड चालला होता काहीतरी. मग ते हॅपी बड्डे आम्ही लिहून वगैरे घेतलं. मग त्याच्यानंतर बोललं चला आता काहीतरी बड्डे म्हणजे सेलिब्रेशन तर बनते, मग सेलिब्रेशन वगैरे करून घेतलं. एवढं खुश होतं सेलिब्रेशन करूच तोपर्यंत. त्याच्यानंतर मग आमचं डिसाईड झालं की सेलिब्रेशन वगैरे झाल्यानंतर की तिला आपण काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊया. तर ते चाललं होतं आमचं. तेवढ्यात मग तिला मी केक वगैरे चारत होते, केक चारायला लागले. मग तिला असं वाटलं चारावं, पण मी तिला नाही चारलं, मी स्वतःच होऊन घेतला. त्याच्यानंतर सायन्स झालं केक वगैरे नाही कटिंग वगैरे करून. मग त्याच्यानंतर आम्ही जे काय दाबून मटन चिकन बिर्याणी खाल्ली होती ना, फुकटचं आहे बाई, खायला तर लागणार विषयच येत नाही त्या फुकटच्या खाण्यामध्ये. मग बिर्याणी वगैरे घेतली आणि इतकं जास्त खाल्लं होतं ना सगळ्यांनी, म्हणजे सांगू शकत नाही. बघू शकतो तुम्ही त्या टेबलवर कसलं जास्त केलं तर आम्ही नाही का, खाऊन खाऊन हे खा ते खा. आणि एवढं खाल्लं होतं. त्यात पण आमच्या ग्रुपमध्ये एक व्हेजिटेरियन आहे, म्हणजे तिथंच आमचं आउट झालं होतं डोकं. तिच्यासाठी आम्ही 4-5 हॉटेल अशी इकडे तिकडे फिरलो होतो. कुठेच आम्हाला व्हेज नॉनव्हेज मिक्स नव्हतं भेटतात. आम्हाला एक भेटलं केली त्यात ह्या पोरी एवढे खातात ना, डेंजर सांगू शकत नाही. म्हणजे त्यांनी लिटरली त्या पोरीचं बिल 2,000 रुपये केलं होतं. म्हणजे ह्या पोरी कसं खात असेल तुम्हाला कळलं असेल, कसल्या डेंजर पोरी खातात. मग त्यानंतर तिला आम्ही गिफ्ट वगैरे घेतलं डीमार्टमधनं. मग त्याच्यानंतर थोडं बाहेर पाऊस येत होता. मग थोडंसं आम्ही पावसात थोडं शूट करत होतो नाही का, व्हिडिओ शूट. त्याच्यात पण आम्ही एकदा दोनदा असं भरून 5-6 वेळा तिथे शूट घेत बसले. सगळे माणसं आमच्याकडे बघ. त्यानंतर बड्डे गर्लकडनं चॉकलेट वगैरे घेतलं आम्हाला, चॉकलेट वगैरे खाल्लं. आणि त्यात पण ज्या त्या पुरीला कोणाला चॉकलेट द्यावं चांगलं आणि तिने पाडवणे असं होऊ शकत नाही. तिने 3दा-4दा ते चॉकलेट इतकं टाईम पाडलं. मग बोलत चल जाऊ दे मोर दे, निघा आपलं घरी. मग घरी वगैरे आले, चहा वगैरे घेतला आणि तेवढ्यात बघितलं की माझ्या आईजमध्ये इन्फेक्शन झालं आहे. मग मला ते कळलं. ते दिवसभर मी माझ्याच नादात आहे, मला काही घेणं देणंच नाही माझं आई वगैरे पेन वगैरे करत आहे. मग मला सांगितलं मग त्याच्यानंतर परत आमचं डिसाईड झालं मम्मीचं आमचं, परत रात्री मटण खायला जायचं. ते दुपारचं जिरलं नाही आहे माझं. त्यात मला घरचे परत चल मटण खायला. मला नको नको झालं ते अक्षरशः मटण बघून. मग काय नाही, चुपचाप मग त्यानं मटण वगैरे ऑर्डर केलं. तर मी मटण वगैरे काहीच घेतलं नाही, थोडंसं खाल्लं माझ्या सिस्टरच्या ह्यातलंच. म्हटलं बास, कारण आपल्याला एवढं ओव्हरलोड झालंच. मग त्याच्यानंतर घरी गेल्याच्यानंतर थोडा टाईम परत टी व्ही वगैरे बघत बसले. टी व्ही वगैरे बघितलं, त्यानंतर परत बघितलं तर आईला जरा जास्तच इन्फेक्शन झालं. त्यामुळे बोलायचं ड्रॉप वगैरे सोडून घ्या. ड्रॉप सोडताना सुद्धा माझं काय चाललं होतं मासमध्ये, इकडे जा तिकडे जा. त्या कंडिशनमध्ये मी एकटी सोडते ड्रॉप बरं का, मला आहेत माझ्या घरची, पण मला सोडून घ्यायचं नाही कोणाकडनं, शानपणा करायचं जिथे तिथं. मग नंतर ते इतकं बेकार चालतं ना, मग काय नाही ऑप्शन नाही, तसं झोपून घेतलं. असं माझं दिवस गेलं. ओके बाय बाय.